मेकर ऑफिस आलो आणि प्रॉपर मादलीचा रहिवासी. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या घरचं सिलेंडर वापरता किती वर्षापासून? बरं कोणी 10 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून, जसं निघाला असं तुम्ही वापरतो. बरं एवढ्या दिवसात तुम्हाला या गॅसबद्दलची काही वैयक्तिक माहिती का? फक्त चालू पण करायचा, संपला तर नवा घ्यायचा, ते महिला करत नाही. काहीतरी ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. पण मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही गॅसचं कनेक्शन घेतलं होतं मॅडम, त्यावेळेस तुम्हाला पुस्तक भेटलं होतं माहितीचं, त्या पुस्तकामध्ये काही नियम असतात ते वाचता का तुम्ही? कळत नाही. मग तेच नियम काय केले मॅडम शासनानं, जसे तसे या गॅसवर लिहून दिले की तुम्ही फॉलो करायला पाहिजेत म्हणून. ती आपण कधी पाहत नाही. तर पहा, त्या पुस्तकातला पहिला नियम काय म्हणते की डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करणे. आता मला सांगायचं सील कोणतं असते बरं सांगा? ते प्लास्टिकचं कोटेड असते, त्याला प्लास्टिकचं कोटेड समजूतपणे असते. पण हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज. ते त्याचं सीलच नाही, ते काय फक्त कंपनीपासून तर आपल्या घरापर्यंत जो या गॅसचा प्रवास होतो ना, तो होतो उघड्यावर असं. तुम्ही लहान असतो मोठे असतो, आणि त्या प्रवासादरम्यान या लॉकमध्ये काही धूळ कचरा माती जाऊ नये म्हणून फक्त लावलेलं एक सेफ्टी झाकणे सील नाही. मग सील कशाला म्हणायचं तर पहा, त्याच्या आतमध्ये रॉड असते उभा आणि 2 काळे असते. हा रॉड आतमध्ये दबल्याशिवाय गॅसवरती येतो. मग नंतर काय म्हणते की या सीलची जांच करेल. तुम्ही सील तपासून घेतलं पाहिजे. तुमच्यापैकी कोण कोण लिक्विड सिलेंडर पाहिजे पण ऐका ना, पाणी टाकून कुठून टाकतात गॅस वरती. आता आपल्या घरामध्ये तो लिहून ठेवला असतो. आता काय करा, गॅसचं सील चेक करा, पाणी टाकून 2 चम्मच पाणी द्या आणि या लॉक मध्ये टाका. जर त्याला बबल्स बुडबुडे आले तर टाकं घरामध्ये घेऊन नका. ते पण कुठे करा, त्याच्यात येतात का? आणि हे टाकं घरामध्ये का नाही घ्यायचं? कारण शासनाने याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॉम्ब म्हणून घोषित केलाय. 1 किलोचा 1 बॉम्ब तर याच्यामध्ये 14 किलो गॅस असतो. म्हणजे 14 बॉम्ब तुम्ही तुमच्या आपल्या घरामध्ये नेऊन ठेवले. आपल्या घरामध्ये कधी पण देवघर असते आणि देवघरात दिवा 24 तास चालू असते. जर समजा लिकेज गॅस त्या दिव्याच्या किंवा एखाद्या हिटरच्या कॉईलच्या जर संपर्कात आला तर आपल्या 50 लाखाच्या घराची एक इथे ठेवणार नाही. एवढा मोठा स्फोटाचा होईल. त्याच्यामुळे लिकेज गॅस घरामध्ये घेऊ नका. नंतर काय म्हणते सर की वजन किती असते? आता मोजून तो देत नाही, आपण म्हणून तो मुद्दा मी पण तुम्हाला सांगितलं नाही का. तर पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते या गॅसची मॅडम एक्सपायरी डेट. जर तुम्ही मेडिकलला गेलात किंवा एक साधी गोळी जरी घ्यायची कंपनी, बिस्किटचा पुडा घ्यायचा कंपनीला, तर तुम्ही त्या गोळीची बिस्किटच्या पुड्याची एक्सपायरी डेट चेक करता का? तसं घेत नाही आपण, याची करता का? आणि आमच्या सर्वेनुसार दर 17 ते 18 तासामध्ये एक्सपायर टाकून दुर्घटना होणार महाराष्ट्रामध्ये. पण आणि शासनाकडे आपल्याला देण्यासाठी दुसरं कोणतं इंधन एवढं सोपं नाही. म्हणून एक्सपायरी चेक करा. आणि कशी ओळखायची तर पहा, तर पहा दिसते सर्वांना इथं D27 D27. ते 27 काय मॅडम की 2027 पर्यंत टाकं चालते. ते बघितलं. आणि डीचा अर्थ असा होतो की 12 महिन्याचे पडतील 4 गट A, B, C आणि D व्यतिरिक्त कोणता येत नाही. तर प्रत्येक गटामध्ये आपल्याला 3 महिने टाकायचे. पहिला A मध्ये 3, B मध्ये 3, C मध्ये 3 आणि D मध्ये 3. तर शेवटच्या 3 महिन्यात 2027 ला टाकवणार आहे एक्सपायर. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये आज जे असेल 28 असेल, 30 असेल, 32 असेल, तर त्याच्या वर्षापर्यंत राहणार का? फक्त 2 महिने किंवा 3 महिने. आता तुमच्या घरचं जाईल दुसऱ्याच्या घरामध्ये, त्यांचं येईल तुमच्या घरामध्ये. जर त्यांचं टाका येणारं एक्सपायर आलं आणि दुर्दैवानं तुमच्या घरात दुर्घटना झाली तर सर अशा वेळी शासन तुम्हाला काही करते. कारण शासन माहिती मग तुम्ही सुज्ञ लोकात वारंवार तुम्हाला सूचना दिल्यात तरी तुम्ही ते चेक करून घेत नाही. म्हणून काय करा, कधी पण या 2 गोष्टी आपल्या गेटच्या बाहेरच तुम्ही चेक केला गेला पाहिजे. नंतरचा नियम काय महिला वर्गांसाठी महत्वाचा की उपयोग न होणे पर रेग्युलेटर बंद करेल. बरोबर, तुमच्या सोडून माझ्या बहिणीसारख्या आता तुमच्या इमानदारीच सांगा, करता का तुम्ही बंद? करता? कधी करता बरं? संध्याकाळी. आता खरं सांगा, या गॅसचा स्फोट संध्याकाळी होईल किंवा दिवसांनी असं सांगू नका. कधी पण होऊ शकते ना. मग बंद करायला पाहिजे. काय माहितीये का, याचं प्रेशर असतं सर 660. थोडासा आवाजही घाबरू नका. याला म्हणतात 660चं प्रेशर. तर 660च्या प्रेशरने गॅस चालू आहे. आता पहा, तुम्हाला याच्यामध्ये रॉड दिसते पहा. बटन चालू केलं मी रॉड भरलं काय का, आणि हा बंद केला रॉड गेला. आता तुम्ही काय केलं, चालू केलं आणि तुमचं काम झालं, फक्त शेगडीचं बटन बंद केलं. पण खरं सांगा, गॅसवर पण झाला आणि तिच्या प्रेशरनं 660च्या प्रेशरने 4 फुटाच्या नळीमध्ये गॅस चालू. तुम्ही गॅस बदलत नाही 5-5 वर्ष. तुमच्या नळीला किती ते पण सांगा. बटन केलं दुकानाचं पडून 100चं कडे मारते, पण बटन काय आणणार नाही. 20 रुपये असते फक्त. नळी फक्त 150 किंवा 200 रुपयाची, पण बदलणार नाही.
आणि काय होईल माहिती आहे का, जर एवढ्या प्रेशरने ही नळी निघाली किंवा नळी कटली तर काय होईल सांगताल का, त्याच्यामुळे काम झालं कधी पण याला बंद करून ठेवा. बरं मला सांगा मॅडम, आपण आपल्या घरामध्ये शासनाच्या दूर सुद्धा असे वापरतो की त्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, आपण राहू शकत त्याच्याशिवाय, आणि धोकादायक पण भरपूर येतात. कोणत्या सांगू शकाल का आपण? इलेक्ट्रिक आणि दुसरा गॅस. बरं, इलेक्ट्रिकच्या दुर्घटना थोड्याशा कमी झाल्या 5-6 वर्षात, थोडं कमी द्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये MCB नावाचा बोटा केला मग कशाला लावला, तो काय काम करतो कोण सांगू शकत? जर समजा तुम्ही घरी गेल्या आणि तुमच्या घरच्या तुमचा काय अनुभव झाला, खूपच ताण झाला, शाळाचा पण घरचा पण, तुमचा विचार झाला बुटं घालायचा, तर ते काय करते, लाईनचा प्रवाह बंद करते, लाईन बंद करून टाकते, तुमचा जीव वाचला आणि दुर्घटना लाईनच्या टळण्याचा तर एका बसल्यामुळे. पण तसं गॅसवरती आहे का तुमच्याकडे काही, जर नळी निघाली गॅसवर आग झाली तर काहीच तुमच्याकडे नाही, तुमच्या हात टेकताचा गॅस उडाला. मग तसं आमच्या सूर्या कंपनीनं एक गॅस सेफ्टी नावाचं डिव्हाइस काढलं, ते याच्यावर MCB सारखं काय काम करते याची तुम्हाला थोडक्यात मॅडम माहिती, तुम्हाला माहिती सांगणार. थोडासा डेमो तुम्हाला दाखवतो फक्त 5 मिनिटाचा, तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिलं तुम्ही बघितलं. बरं, आता हे आपल्या गॅसवरती काय काम करतं त्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी हिसन मॅडम तुम्ही पाहिलं असेल ऑक्सिजनचा सिलेंडर किती ऑक्सिजन द्यायचं ठरवते. मग तुम्हाला कळलं का आतापर्यंत तुमच्या घरचा गॅस किती आला आणि किती राहिला, डिव्हाइस तुम्हाला सांगेल की गॅस याच्यामध्ये किती आहे आणि तिकडे किती आला. घसाची पद्धत सेम, काय करा, ही रिंग वरुचला अशी आणि याच्यावरती टेप रेग्युलेटर हा सेम, फक्त चेंज काय माहिती का, ही रिंग जर तुम्ही अशी उचलली आणि खाली सोडली ती खाली पडते, ही पडतणार नाही. काय करा, तीच रिंग कटकन आवाजीपर्यंत खालतात. झालं ना. आता तुम्ही सांगा बटन चालू का बंद, बंद वर केलं तर चालू. आता मी याला चालू करतो, केलं चालू. आता याच्यावरती जर मी लायटर मारला तर काय होईल, स्फोट. लावू लायटर मग ठीक आहे, लावतो लायटर, पाहू सुरक्षा देते का, पेटलं का, बंद केलं चालू केलं म्हणजे डिव्हाइसने तुम्हाला 100% सुरक्षा दिली. चालू केलं तरी गॅसवरती होईल नाही. जर मी डिव्हाइस काढला लायटर मारून खाली मारला तर गॅसचा डायरेक्ट ब्लास्ट होईल, पण डिव्हाइस असं होऊ देत नाही. मग काय करू, याच्यावरती लावू आपलं रेग्युलेटर लावलं आणि मी याचं बटन पण चालू करतो. रेग्युलेटर चालू केला म्हणजे 100% गॅस येते, गॅस आला असतो मला पेटला असतो. पण डिव्हाइसचं म्हणणं काय आहे, तुमच्या नळीची जोडणी झालेली नाही म्हणून चालू होत नाही. याला काय करायचं का, चालू केला म्हणजे चालू झाला असतं पण डिव्हाइस चालू होणार नाही, म्हणून आपण याची पहिल्यांदा जोडणी कंप्लीट करू. जोडणी केली मॅडम, शेगडीचं बटन चालू केलं तरी शेगडी पेटत नाही. याचं कारण असं की हे फक्त तुम्हाला मलाच माहिती झालं जोडणी झालेली, या डिव्हाइसला अजून माहिती नाही. सुरक्षा खात्याने काय केलं, हिला एक परमिशन नावाचं स्विच दिलं बा, दिसते का सर्वांना, याच्यामध्ये घड्याळ काय त्याच्यामध्ये काटा आहे, चल कुठे काटा तो वरती, त्याला परमिशन द्यावं लागते चालू होण्याकरता. 2 वेळेस आतमध्ये पुश करून पाहा, एक आणि काटावरती गेला म्हणजे तुमचा गॅस किती याच्यामध्ये आहे आणि किती आला किती वेळेला सांगत. आता आपली शेगडी पण पेटली. आता एखाद्या वेळेस काय होते, तुम्हाला उभं राहून स्वयंपाक करण्याचा एक कंटाळा, हातात तुमचे गळून जाणार, मग तुम्ही काय करणार मॅडम, वरची शेगडी खाली घेणार, लांबची शेगडी जवळ होणार चालूमध्ये. आता मला सांगा, तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या घरची शेगडी धुत असाल, अगदी लहान मुलाला आंघोळ घातल्यासारखी, मग तुम्हाला माहिती आहे का लोखंडाचा आणि पाण्याचा गुणधर्म काय, जंग पकडणे. आणि काय होईल माहिती आहे का, जंग पकडून ह्या नळीमध्ये तार असतात, ते तार जमणार पाण्याला आणि इथली पकड ढिल्ले होणार आणि हालचाल केल्यामुळे चालू अवस्थेमध्ये नळीतून सटकन निघणार. जर चालूमध्ये मॅडम नळी निघली तर काय होईल, आगीपर्यंत पोहोचून त्याचा स्फोट करणार. तर पहा, आम्ही चालू अवस्थेमध्ये नळी काढतो, त्याचा स्फोट कसा होत असते तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात आता दाखवणार आहे. मॅडम काढून नळी काढतो, घाबरू नका. मला फक्त एवढं सांगायचं की जर डिव्हाइस तुमच्या घरामध्ये लावला असेल तर अशा वेळेस तुम्हाला सुरक्षा काय देते. तर काढू नळी, काढू ना. काय झालं बरं, काटा खाली आला म्हणजे जसं MCB सर काम करते, गॅस लाईनवर कसं गॅसवर काम केलं, जी दुर्घटना आता इथं होणार होती डिव्हाइसनं होऊ दिली नाही. नळीमध्ये पण कुठं गॅस ठेवलेला नाही. बरं मला सांगा, ही नळी काढता वेळेस सर्वांना विचारलं मग नळी काढू का 2-3 वेळेस. पण तुमच्या घरची नळी एखाद्या वेळेस निघला, तुम्हाला सांगाल का ती तर निघणारच ना. आणि तशी जर नळी तुमच्या घरामध्ये कदाचित निघली तर त्यावर असा पेट धरणार. असं पेटलं तर तुमच्यापैकी कोण जाईल घरी जायला आपण जाऊ शकाल आणि कोणता शेजारी पण तुमच्या घरी आग विजवायला नाही. आणि जे प्रेशर मी तुम्हाला दाखवलं हे फक्त आमच्या डिव्हाइसचं 160चं होतं, याचं सर असते 660. विचार करा, 160चं आपण पाहू शकतो. आपली चेहरे गरम झाले, मोकळ्या वातावरणामध्ये तुमचा गॅस घरात असतो, काय झालं असतं
पण डिवाइस असं होत येत नाही. मी तुम्हाला दुसरा प्रयोग दाखवतो. जर आपण नळ्या बदलत नाही 5-5, 10-10 वर्ष, जर नळी नाही बदलली तर सर तुमची नळी कटणार. जिथं नळी कटली त्या वेळेवर लीक होणार. तर चालू अवस्थेत नळी कापतो. अशा वेळी डिवाइस सुरक्षा काय देतो बा घाबरू नका मॅडम. काय झालं मशीन जसं लीक झालं ऑटोमॅटिक सप्लाय बंद केला. कोण प्लस बटन बंद करायची गरज नाही. आता मी तुम्हाला सांगितलं बाबा 2दा डिवाइसला पुश केलं तर ते म्हणून चालू होते. आपण त्याला चालू करू कारण सांगा बरं झालं जिल्हा गटावरती बरं. आता काय झालं असेल बरं काय चालू होत नाही इथे नळी लीक झालेली. जर मॅडम नळी असली चालूच झाली दुर्घटना होईल का? 100% टळी. तुमच्या डोक्यात खूप काही विचार असतात हो. असं झालं तर काय होईल? दुर्घटना 100% होणार. आता काय करू याला तात्पुरता आपण बंद करू. जर तुमच्या घरामध्ये एखाद्या वेळेस न कळत छोटंसं लीक पॅटर्न झालं, तुमचा स्वयंपाक चालू आहे, एका हातात उंडा आहे, एका हातात पोळे आणि या छोट्या लीकवर असा पेटलं, असं पेटलं तर ही आग इतकीच राहील का? या मोठीहून गॅसचा स्फोट करते. आणि किती आरडाओरडा करा, शेजारी काय कराल त्याच्या घरचा गॅस बाहेर काढा आणि तुमचा गॅस फुटण्याची वाट पाहिजे. पण डिवाइस अशा वेळी काय काम करते बघ, जशी आग 1 ते 1.5 फुटाच्या वर गेली किंवा लिकेज जळून जळून लहानचा मोठा झाला तर कुठल्याच प्रकारचं बटन बंद करण्यासाठी आणि आता म्हणून लोकांच्या घरात जातून याच्यामध्ये इतके आडवे निर्णय ते शिल्लक ठेवतात की हात घालून बटन बंद करतात नाही. तिथं तो डबा पिठाचा त्याच्यावर पाठ बेलणार बाहेर ठेवतात. असं झालं तर काय करते आणि मुद्दा म्हणून समोर कापलं हो वाघ मॅडम पुढे गेली. तुमच्या घरचं कोणी पण कटर काय सांगता येईल का? आणि 40% जर महिला भाजली तर कुठल्याही दवाखान्यात वाचत नाही. आणि सर आता होते मामा लोकांना समजा लागलं तुम्हाला खाल्यावर टाकून पुरी बाहेर झाले भेटून लागले नवीनचा तर नाही तर दुसऱ्या लगेच वेळ लागणार नाही म्हणून त्यामुळे काळजी घ्या. सर आता मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा दाखवतो मॅडम जो की तुमच्यासोबत रोज होतो माहिती आहे का? काय की तुम्हाला सर आपल्या बायाने एका कामात 10 कामं म्हणून तुम्हाला आणि देश आपले कलेक्टर जरी असतील तरी स्वयंपाक करावा लागेल त्याच मॅडमला. तर बघ काय होईल पाहिजे चुकी तुमच्याकडून एका कामात 10 कामात सवय असल्यामुळं तुम्ही काय करणार या शेड्यूलचा दूध चहा कॉफी ठेवणार आणि सर लगेच बाहेरचा कॉल आला बरं आला तुम्हाला कॉल मॅडम आणि बरं किती मिनिट चालते कॉल काय होईल माहितीये का? तुमची भाजी उता जाईल शेगडी अशी विजून जाईल. बरं आता कोण सांगू शकेल याच्यावर काय विजलं आणि तुमचा काही तुम्हाला आला मिळाला कॉल तुमचे सर घरी आले तुम्ही घरी गेल्या तुम्हाला सांगितलं मला चहा तुम्ही चहा ठेवला त्यांनी बोलले मला पाणी पण ठेवलं. मी पाणी आणलं आणि त्यांना 2 गोष्टी बोलत बसल्या आणि आतमध्ये तुमचा चहा उता गेला शेगडी विजलेली. तुम्हाला कधी कळलं शेगडी विजली म्हणून? वास तुमच्या एकदम येणार नाही तो 30 सेकंदानंतर आणि पूर्ण घरामध्ये गॅस बसले. जर तुम्ही तिथं गेलात फक्त फॅनचं बटन जरी दाबलं तरी घटना होणार किंवा जाऊन लायटर मारायच्या बायला कळत नाही किंवा गॅस चालू असते असं काय होत असतं. जाऊन लायटर मारलं कामाच्या धुंदीत काय होईल बरं 100% पूर्ण. पण अशा वेळी ही डिवाइस तुम्हाला सुरक्षा काय देते पहा कोणी एक जमीन पाहू शकतो चालू आणि गॅसचा स्मेल पण होणार गॅसचा स्मेल आला म्हणजे ते गॅस पसरली. आता जर मी इथं लायटर मारलं तर जिथपर्यंत वास गेला तिथपर्यंत असा फडकावा एवढा तर निश्चितच होणार. तर का लायटर मारतो घाबरू नका फक्त. अशा वेळी डिवाइस तुम्हाला सुरक्षा काय देते मला दाखवायचं कारण सगळी कशी भेटली एकदम नॉर्मल जशी पूर्वी भेटली तशी. नाहीतर तुम्हाला 1 सेकंड जरी उशीर झाला एकदा लायटर मारता लागत नाही तोंडावर तर हातात तोंडावर जायचे. आणि अशा वेळेस या डिवाइस तुम्हाला 100% सुरक्षा प्रदान केली. कारण एखाद्या वेळेस जर तुमच्या घरचं टाकं ठिकाणं ना तर काय होते प्रेशर चालू असायचं आणि हे बटन प्रेशर मोठे असल्याने हे असं होते त्यावेळेस इतकी आग लागते. इथं जर आग लागली तर तुमच्याकडे काही शेवटचा पर्याय आहे काहीच व्हायचा काहीच नाही. फक्त जीव घेऊन किती चांगलं घर असलं घराजवळ पळून झाला पण त्यावेळेस ही डिवाइस तुमचं कुटुंब तुमचं घर आणि तुम्हाला सुरक्षित कसं ठेवते पहा. आणि लिकेज गॅसवर असं पेट देतं. असं पेटलं तर कोणी म्हणते ओला कपडा म्हणून टाका काही पोतं टाका पाणी टाका होईल का आपली हिंमत टाकायची. आणि ही आग मोठी मोठी जास्त स्फोट करते तर पण डिवाइस काय काम करते अशी आग त्याच्यावर दिवसभर जरी लागली तरी या आगीला त्या आगीपर्यंत लिक्विडपर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे कुठल्याच प्रकारची दुर्घटना हे डिवाइस लावेल असताना तुमच्या घरामध्ये मॅडम होणारच नाही. तर आता मी त्याच्यावर एवढी मोठी आग लावली किती ग्राम झालं चक्कर लागलं नाही झालं. पण आता असं कुठला धातू पण सोनं तांबा पितो की आग वगैरे होत नाही होतेच ना.
बरं तर मला सांगा ना, आतापर्यंत जी तुम्हाला माहिती मी सांगितली कशी वाटली बरं? म्हणजे तुमचा जो मी वेळ घेतला मग 10-15 मिनिटं निश्चित वाया गेलेलं नाही. बरं वाटतं की मॅडम असं मशीन प्रत्येक घरामध्ये असायला पाहिजे, असायला पाहिजे असायला पाहिजे असायला पाहिजे. तर पहा तुम्हाला उत्सुकता असेल किंवा एवढं सुरक्षा करणारं मशीन याच्याबद्दल जाणून घेण्याची. तर पहा हे डिव्हाइस पूर्णपणे पूर्णपणे भारतीय बनवटीचे, जपान किंवा चायनीज कंपनीज नाही, त्या कंपनीचं आहे की पूर्वी तुम्ही हिच्या शेगड्या वापरल्या. आपल्या घरामध्ये आपण सूर्याच्या शेगड्या वापरल्या. 90% उपकरण सध्या घ्यायची सूर्याच कंपनीचे, त्याच कंपनी डिव्हाइस आहे. त्याची पूर्ण 5 वर्ष गॅरंटी, 30 वर्षाला गॅरंटी म्हणतो. 5 वर्षात काहीही झालं 30 to 30 तुम्हाला बदलून दिलं जाईल मॅडम, निःशुल्क. 30 वर्ष लाईफ आहे, ISO प्रमाणित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय उच्च न्यायालयाला परमिशन आहे. डिव्हाइस प्रत्येक घरामध्ये बसवण्यास सेफ आहे. आता एखाद्या 2 महिन्यामध्ये कंपल्सरी होणार आहे. डिव्हाइस असल्याशिवाय बहुतेक सगळ्यांना जास्त भरून देणार आहे. कसं वाटलं तुम्हाला डिव्हाइस? कसं वाटतं डिव्हाइस? हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. तर पहा निश्चित मॅडम आमचं एक आपत्ती व्यवस्थापन काम चालू आहे. ही माहिती देणं पूर्णपणे मोफत आहे, डिव्हाइस घेण्याचा नका. पण आमचा हे उत्पादन कंपनीच असल्यामुळे ठराविक किंमत आहे. तर डिव्हाइसची किंमत आहे आज रोजी 4,999 रुपये, म्हणजे 5,000ला 1 रुपया कमी. पण खरंच सांगा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंमत कशी वाटते? कमी. आणि मॅडम तुम्ही पॉझिटिव्ह दाखवली म्हणून गुड अशी आहे की जिथं आम्ही असा डेमो दाखवून लोकेशन शेअर फोटो काढतो मॅडम वरती पाठवतो. शासनाने आम्हाला 30% लोकांवरनं घेऊन जायचा अधिकार दिलाय. 30% लोक असे काही ज्यांना कळेल ISO काय उच्च न्यायालय कसं म्हणतात की जे लोक सुरक्षेला प्रथम प्राधान्य देतील, अशा 30% लोकांच्या महिलांकरता हे डिव्हाइस तुम्हाला आज रोजी 40% सूटवर मिळाले. म्हणजे तुम्हाला फक्त 2,999 मध्ये डिव्हाइस, त्याच्यासोबत एक सूर्या कंपनीचा ओरिजिनल पाईप आणि एक वॉटरप्रूफ लायटर फ्री असते. आणि हे तुम्हाला दिलं जाईल का GSTच्या पत्त्या बिलासर, म्हणजे तुमच्यासोबत कुठलीच गोष्ट फ्रॉड होणार नाही. मला कसं वाटलं पत्ता असेल तर गाडी जरी घेतली 1.5 लाखाची गाडी घ्या.